काय व माय कायच ठुलत व दिसतही नाही. सांग आता मधलं चाललो होतं घेता येते. लेकरं म्हणतीनच आजी आणला नाही का आमचा बॅट अन बॉल. लेकरायचं राहिला ना ती मी ठेवला ना माय हो कायच ठुला काय सांगा. इकडे तर नाही टाकेल सज्जा गिच्यावर. नाही ना आतमध्ये ठेवता वाटते का यादही नाही राहत बाई. ठेवतो भल्लं यादीनं किंवा ती ठेवतो यादीन. झालं भुलून जातो कुठे ठेवलं तर. येईल विचारा लागी नाही तर येईल दिसला का तर. अरे रश्मीची आई. आले वाटते. अवा मी काय म्हणतो वा अमो म्हटलं लेकरीचं बॅट आणि तो बॉल तो राहिला होता ठेवताय मी कुठे ठेवता तुमचं ध्यान आहे का मी म्हणलं चाललो होतं घेता येते संग. ते तिकडल्या घरात खोलीत आहे ठेवलेला. तू काय आता राहू दे ना, ती लेकरं आले तर खेळायला पाहिजे नाही का? माहिती यायचाच आहे ना म्हटलं आता चाललो तर घेण्यात आहे ते लेकरायले म्हणता येते की पाय रे तुमचं राहिलं तरी खेळणं आम्ही आणलं. म्हणून पाहून राहिली कोणा सकाळची काही दिसला नाही कुठे तिकडे रदावनात आहे का. हो, त्या पापळाच्या डब्याच्या मागं व्यस्त ठेवायला लावलं होतं मला की पापळाच्या डब्याच्या मागं ठेवा. हा पापड काढले की मग याद राहते. लेकरं आली की द्यायचं. ऐ सांग मी म्हणूनच राहिली बरं की मॅच कुठेतरी यादीनं हात ठेवायला लावलं असेल मला यादच नाही राहत बाई काय करावं तर. बरं ते जाऊ दे. मी म्हणतो ते राजकुमारचा फोन आलता. हे राजकुमारच्या सासूबाई येऊन राहिल्या ते काय लिहून राहिलं बाई. आपल्या संग. आपल्या संग येऊन राहिले ते. हैदराबाद लिहून राहिले का आपल्या संग. असं काय कोणी आलता राजकुमारचा फोन. पद्मान तर मला काही सांगलं नाही. आता आलता मला त्याचा फोन, वावरातच होतो मी. तो म्हणे त्या येतात म्हणे तर तुमच्या संग यासाठी मग घेतीन गावाले. पहिले म्हणे घ्यायला जा, मग म्हणे नाही जाऊ नका राहू द्या त्याच येतात. घ्यायला काय जायला लागते त्या बाईच्या घरी काय का मेळ आहे का. हा तो माणूसही वैखीचा आहे आपल्याला. आपला इवाई वैखीचा आहे सरच वैखीचा आहे काय काम आहे राजकुमार डोकसं नाही का काही. काय त्या पोराले का त्या मायले गाडीत बसूनही देता येत नाही का तेवढं. जाऊ द्या आता ज्याच्या घरचं त्याला माहित. बरं नाही म्हणत ते बाईच नाही म्हणत म्हणे काय येतात म्हणले त्या आधी तर म्हणलं येतील घेतील त्या. आज आज येतात संध्याकाळची नाही तर सकाळी सकाळून येतील. असं का पद्मानं म्हटलं शिन मग. तिन लावला शिन फोन नाही तो मायले म्हटलं शिन आई माये सासू सासरे येऊन राहिले तू येऊन जाय त्याच्या संग. त्या बाईली अखलीला जाता नाही येत ना तर म्हणून मग हिनं म्हणलं शिन हिचाच होय तो डाव. हिनंच म्हटलं शिन की आई तू ये त्याच्या संग. बरोबर आहे. मला नाही म्हटलं बया बया मला सांगलं नाही की आई माझी आई येते का काही काहीच नाही मला काहीच नाही. बरं तेच आहे आता वक्तावर ठरलं असेल. तुम्ही मनानच कोण भारे बांधत राहता आणि प्रत्येक गोष्ट तुम्हाला काय सांगणार आहेत ते. तेच ठरलं असेल मग त्यानं आपल्याला फोन लावला की त्या बाई येतात बुवा. मला सांगितलं रे. तुला काय सांगा लागते. चल ते देतो ते चल बॉल आणि ते बॅट काढून नाही तर अजून भुलशील आणि ती गेला डोकसं खाशील. आणलं नाही लकराचं राहिलं. हो द्या बरं ठेवा काढून नाही तर मी अजून याद भुलीन. म्हणलं रश्मीचा फोन आलता. असं काय काय म्हणे. रावी कसं काय मजेत आहेत. पाण्या पावसाळ्याचं पाहिजे म्हणा बाई पुरीले. पहिला पावसाळा आहे तर जर जपाव. हो तिच्या घरचे सबन हुशार आहेत सबन पाहतात. काही नाही रश्मी म्हणे आई बाबाने आलेले ते झाले आलेच नाहीत म्हणे. याद आली म्हटली ये ना मग मग म्हणे नाही येत मग मी तिला सांगलं आम्ही चाललो म्हणलं हैदराबादले दादाच्या घरी. तर हो का म्हणे जा म्हणे मग. असं का. कोण यात कोण आली म्हणेल काय. म्हणलं लागत होतं मग बाबाले पाठवू का काही. नाही मॅ तसं काही म्हणलं नाही मॅ तिला म्हणलं ये ना मग 2-4 दिवस राहिले. तर नाही म्हणे आई आता कुठे येणं होते का म्हणे असं म्हणे. असं का. हा ना हो गेलोच नाही. बाई गेली अधिक महिन्यापासून तर काय त्यापासून कोण गेलं. बरोबर आहे. बरं मी काय म्हणतो तुम्ही लाव जा रश्मीले फोन बोल जा तिच्या संग. म्हणलं मी येतो चक्कीत जाऊन हा. आवाज असत मिसळीचं दळून घेतो. राजकुमारले मिसळीच्या भाकरी लय आवडतात मला हातच्या. आता ती काय भेटते हो माही इकतचं भेटते का चक्की आहे तर नाही थाय. ते म्हणे ते मॉल मधून पीठ आणतो आम्ही ते काय ढंग लागत असेल का हो पीठ. कैचं कोई दयेल आणि काय टाकतात आणि काय नाही त्याच्यात. मी साजरं घरून मिसळ करून घेतो आणि दळून आणतो म्हटलं चक्कीतून 5-6 किलो. संग घेऊन जाऊ आपल्या करता येतात मग त्याची मस्त गरम गरम भाकरी. राजकुमारले लय आवडतात मा हातच्या. आणि हे बा आपल्या वावरातल्या हिरव्या मिरच्या घ्यायची एक ठेव जा. घरच्या हिरव्या मिरच्याची चटणी ताजी ताजी. हो मिरची आणतो मी लिंबू आणतो. ते आणतो मी सगळं. ते बॅट काढून ठेवा मग हा. मी त्यात लोक आणतो ते दळून मग चक्की चालू असेल तर. हा दळून आणून ठेवून देतो. अजून त्या बाई येतात कोण येतात नाही माहिती बाई. तुम्ही सांगा लागत होता आम्ही सकाळी येतो म्हणून राजकुमार लापसतो मग लावत होता त्याच्या सासूले फोन. सांगत होता की आजच जा का काही देईन ते बाई साजरी आरामानं. आपण का बसता का त्याची वाट पाहत. आपण सकाळी चाललो जाऊ. हो जा. चक्कीत जातो म्हणतो जाय मग आण मग दोन मग.
ते बाकीचं घे ना मग, तू करतो उन्हाळ्याचं काही कुरड्या पापड काही असतील तर घे ते संग. कधी काय गेलते का त्या बाई संग, आता गेलती सोसून बाई. सबंध दिलाय तुमच्या सुनबाई संग. करीन तास ना कैदी बोळ्याची. आज करते बा, आता ती डबेन भरून ठेवत शिनातून नेते. काही करत नशीन. सासा कधी सुनाईले चांगलं म्हणतील का सांगा. हेले तर वाटते की जगात चांगली बाई कोणी येशील तर हे आणि यायची पोरगी, आणि जगात वाईट जर कोणी येशील तर सून आणि सुनीची माय. असं का? त्याला माहित, त्याला सांगलं का पाहुण्याने सांगलं? हा, नाही ग मम्मी, मी कशाला सांगणार आहे. म्हणून तर म्हटलं, नाही तर घरी आल्यावर सांगशील घेशील म्हणशील काही. तर इथंच तो ओरडत होता. तो पण ओरडला, मला सुनंदा ताई पण ओरडली. जाऊ दे मम्मी, पैसे बिसे नको पाठवू, नाही तर हा माणूस भांडणच करीन माझ्यासोबत. पैसे नको पाठवू, पप्पाला पण सांगा त्यांच्या ह्याच्यात पैसे नका टाकू म्हणा, नाही म्हणतात ते. अव बाई, मग आता अशा टाइम आले नसते तर काय असते आ? का काय हे आहे का? तुमचा का काही अधिकार नाही का? भावाईला थोडी मागा लागते ते पाहुणेले म्हणा. हा, माझे पप्पा आहेत ना म्हणा, अजून माझे पप्पा देतात म्हणा. त्या भावाईचं काय घेणं देणं आलं म्हणा. नाही नाही, ते तेच तर म्हणतात. ते म्हणतात ते रिकामे कामं नको करू, त्या भावाच्या चोरून आणि बिरून मला काहीच नाही पाहिजे. आणि ते म्हणतात मी काय एवढं हलकट दिसलो का? खूप बोलले ते मला. तू काहीच नको करू, तू पाठवू नको, नाही तर ते आणखी भांडण होईन फालतूचं. खूप ओरडले ते मला. ते म्हणत मला काय गरज नाही म्हणत तू पप्पाच्या पैशाची, नसोन तसं लय बोलतात ते. तुम्हाला काय माहितीये? मी सांगते तर मग तुम्ही म्हणता की असं तसं. तुम्हाला काय माहिती, खूप खूप बोलतात ते मला. तर म्हणून म्हटलं काही सांगू नको आणि काही म्हणू नको पप्पाले, आणि पैसे तर अजिबात पाठवू नको. मी म्हटल्याशिवाय अजिबातही पैसे पाठवू नको, नाही तर मग ते उगाच उगाच मलाच ओरडतात. काय काय म्हटलं, मी ऐकलं ना? हॅलो. हो ना माय बाई, ऐकूनच राहिली ना. हो, बरं राहू दे, नाही म्हणतो मग. नाही तर बाबा म्हण पाठवतो मग पैसे. हं, आता एवढ्या संकटाच्या टाइमले नसतात मग का आले असतात तर? हा, पाहुण्याला म्हणा. बाई मम्मी म्हणते म्हणा, लयच परक पाहता म्हणा तुम्ही आम्हाला. आम्ही का परके आहो का? अगं मम्मी, त्यांचं तसं नाही, त्यांचं उलटच काम आहे. ते परकन सख्ख ते काही नाही. त्यांना वाटते की फक्त त्याचा भाऊ बहीण ते सख्खे आहेत. आणि तुम्ही सोयरे, हा सोयऱ्याच्या ठिकाणी काही पाहिजे नाही, सोयऱ्याला मागत नसतात, असं नसते तसं नसते, असं असं बसतात ते करत. मी म्हटलं त्यांना, म्हटलं माझ्या दादाच्या फॅक्टरीत पण तुम्ही जॉईंट होऊ शकता, असं थोडी आहे म्हटलं. मला म्हणतात का जगातल्या फॅक्टऱ्या बंद पडल्या का? मग भावाचीच फॅक्टरी आहे का? मग उघडी फक्त. आणि मी कशाला जाणार आहे मग त्याच्या फॅक्टरीत कामाले? माया का घरी वावर नाही का? माझी वावर करीन म्हणत. पण तरी बी तुला भावाच्या फॅक्टरीत कामाला जाणार नाही. नाही बाई, लयच ठसणे आहे बापा ना. तुला काय सांगते तुम्ही, खूपच ठसण आहे त्यांची. असं काय तुला जेठ न घालतीत मग त्यानं काय म्हणलं, काय केलं, काय आणलं, काय 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 आणणार आहे तो जेठ? त्याच्याजवळ का आहे आणले? काय आहे का त्यांच्याचकडे? आले 4 दिवस राहिले आणि गेले. काही काही फुसू गोष्टी करत भावासोबत, काय माहिती काय करत. ह्यांनी त्यांना पण नाही सांगितलं, नाही असून मला ऐकून नाही आलं पूर्ण. म्हणजे माझ्या समोर नाहीत बोलत ते. आमच्या घरी लय कायदे कानून आहेत, वेगळंच राजकारण आहे. तुला नाही माहिती, आपल्या घरच्यासारखं नाही. आपल्या घरी तर मोहिनी वहिनी, रश्मी वहिनी तर कशात तोंड घालतात, त्यांना तर सगळंच माहिती असते. आमच्या इथं तसं नाही. माझ्या चोरून चर्चा असते त्यांची. मला माहिती नाहीत पडू देत. तर हे म्हणत होते की नाही दादा असं करू नको, आणि काय कधी तुझं करशील तर असं तसं काहीतरी म्हणत होते. हा, काय करणार आहे, काय ग त्याच्याकडे, काय जाय त्यांच्याकडे, काही पैसे बिसे नाहीत त्यांच्याकडे. त्यांनीच तर सगळं अंदर आणलं आम्हाला, दुसरं काय आहे तर. महिन्याची आई आली. हो का? असं असं का? बरं आहे ना, सगळं साजरं आहे ना? बरं बरं, चांगलं आहे ना, चांगलं आहे. अरे देवा. मी म्हणलं बाई एकल्याच बसेल नाहीत म्हणून आली. फोन चालू आहे का? असं का? बोला बोला, फोनवर बाईच आहे का कोणी? मी काय म्हणलं बा एकल्याच बसेला म्हणून आली मी. नाही नाही, लायनापुरीचा फोन आहे. हा. मागेच असतात का तुझ्या? आल्या हा, हो हो, येईन बाई आहेत. ठेव मग ठेव, हा हो हो, करा करा मग काम करा. या ना बाई, बसा ना. मंदाचा फोन होता. असं का? काय म्हणत, पाहुणेचं नोकरीचं जमलं का कुठं? ते काय एवढं सोपं आहे का बाई? हा? आजकाल नोकऱ्या लागणं तर सोपं नाही. हा? आणि लागून जाणं डबल लागणं एवढं का आपला का खर्च आहे का काही? हा? हम्म. हो ना, मोठे जावई बाई ते म्हणत ते दुसऱ्या कंपनीत गेलते म्हणत पाहुणे बा कोणत्या. तर फोन केलता आणि त्यानं मला वाटते ते पाहुणे यायच्या पहिले ही निघून आले का, असं काहीतरी होतं. तर फोन केलता तर
काय वागती मग मॅम विचारलं होतं पाहुणे तर पाहुणे म्हण नाही जमलं नाही म्हणत अजून कुठे हो ना जी सगळं आता घरी कंपनी आहेत हा पण माझं बाई लय ठसणी आहे ना मा लयच इज्जतदार माणूस आहे लय झाले स्वाभिमान तर लयच आहे माय रगा रगात भरेला आहे स्वाभिमान नाही म्हणते अति नोकरी करायचं सांगा हो का नाही तर काही फरक नाही पडत आता घरच्याच आहेत ना माझ्या कंपन्या हाय की नाही बरं येईन बाई आ आता पोरायचं तेवढंच पोरीचं असते की नाही आ मी नाही म्हणत हिसा द्या नाही म्हणत पण नोकरी लोक ठेवत नाहीत का दुसरे हे कामाले मग जवळ शिकेल आहे ना अळानी थोडी आहे माय बाई एवढ्या मोठ्या कंपनीत होता तो पाहुणा मोठी कंपनी होती साजरा पगार होता त्याले 1.25 लाख पगार होता म्हणलं त्या पाहुणेले मग म्हणून एवढा कारभार होता आता एवढं मोठं घर घेतलं ना फ्लॅट किती मोठा आहे तुम्ही नाही पाहिला फोटो पाहिजा मोहिनीच्या फोनात असती नाही आता गेली ते मागतो मोठाच्या मोठा फ्लॅट घेतला मोठी गाडी आता गाडी तर पाहिलीच मी किती खेप आणली होती म्हणलं घरी बी मग घरी बी पोचा लागते ना घरी बी कितका लाखानं पैसे देते तो पाहुणा घरी लाखानं मग लय साजरं होतं ना माय पगार ते शिक्षण आहे ना त्या पाहुण्याले मग म्हटलं या घरच्या फॅक्टरीतच लागून जा काचा नाही म्हणते माय पाहुणा तो असं का अहो त्याचं मत बाय आता कोणा जबरदस्ती थोडी असते पण काय वाव ग नाही बाई दुसऱ्याच्या कंपनीत काम करायला लागते का घरचे केले तर काय वाया चाललं जसं आता समजा आता शिकेल सवरेल आहेत ते पाहुणे तर त्याच्या शिक्षणानुसारच जसं काम भेटते की नाही समजा अति भीतीचंच काम करतील की नाही अगं माईन बाई आता घरच्याच फॅक्टरीत हे दोघं भाऊस कोणते काम करतात मीटिंग असं घेत राहतात साहेबा म्हणी हे का काम करतात का दोघं भाऊ मग जवळ आलेच का काम करायला लागणार आहे का पण तुम्हाला सांगतो ना बसा बसा ना तुम्हाला गोट सांगतो माझा वयाची माझा वय लय करोडपती आहे लय करोडपती माणूस आहे या आमच्या पोराईपेक्षाही मोठ्या मनाचा माणूस आहे तो लयच मोठ्या मनाचा माणूस आहे ना बाई करोडात खेळते म्हणलं मोठ्या मोठ्या लोकांसंग संबंध आहेत त्याचे मग काय तो नाही म्हणता ती नोकरीले एखादा तर असा तो आला असता पैसे धावत म्हणतो की हो 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 फुकटचीच नोकरी हा घरच सारं पण पा किती इज्जतदार आहे पाहुणा हो ना पाहुण्याचं एका दृष्टीनं बराबरी आहे तसं मन सांगते येईन बाई तुम्ही मन सांग कसं तर काही फरक नाही पडत समजा आता या फॅक्टरीत ते काम केलं तर काही फरक नाही पडत दोघाच्या ठिकाणी तिघं भाऊ म्हणून काम करतील जवाईन साडे का वाटल्या गेले का भाऊ भाऊच असतात पण पाहुण्याचा स्वाभिमान त्याला वाटलं का आले सासऱ्याच्या घरी म्हणजे असं वाटलं दिले काहीतरी है ना काय सांगून राहिली तर माझ्या जवाई का तुम्हाला का चिल्लर वाटला काय मोहिनीले रश्मील तर वाटे की माई पोरगी होती तिथे काय राहिले वाटे की नाही वाटे त्या दोघील तसं वाटे की जसं काही काय बस आता होतीच ती माई मंदा अहो माय मा पोरीचा पाय गुणच आहे सगळा काही नव्हतं ते पाहुण्याचं लग्न झालं तर काही नव्हतं मा पोरीचा पाय गुण लागला सकाळीतला वकईत गेला अरे या बाई अहो बसले काय म्हणते तब्येत तब्येत काय तब्येत मस्त या सकाळूनच राजकुमारचा फोन आलता हो सांगितलं त्यानं तुम्ही आता वाटच पोर आलतो आम्ही हो ना हो मले जवळ बॉचाच फोन आला म्हणत की आई बाबा येऊन राहिले तुम्ही बी येऊन जा बाई घरात आहेत वाटते नाही ते चक्कीत जायला दळण आणायचं होतं जा ना तुम्ही अंदर हात टाकीत पाहता हो येतो भेटला बाई मग नाही फाट्यावर हो याटो बस मी एसटीतून उतरली आणि याटो निघाला हात दिला मग बोले म्हणजे आयताच भेटला याटो जसा उभं नाही राहा लागलं 2 मिनिटात उशीर झाला असता तर याटो निघून आला असता अरे हो का बरं झालं लवकर आले तर घ्या बरे डोक्यावरच गरम माहिरा बाई डबा एवढं गरम काय आणलं मग रोद्याला थंड उद्या लागत होती नाही रे तर ते कुठलं बसू इकडे घरची भरसवर राहिली कोण आहे अंदर अहो येईन बाई आल्या आल्या का आता बाई मी यायले म्हणून राहिली अंदर कोण आहे सांग माय कोण आला बाई आता तुम्ही चक्कीत गेल्या आणि मी आली भाऊन सांगलंच मला आताच चक्कीत गेली म्हणत हो ते मिसळीचं 2 घेतलं म्हटलं तर ती काय एकच खातात पिठी काच घरी काय चक्के आहे तर नाही काय करतात काय नाही म्हणलं आपलं गाव घरून साजरं मिसळीचं 2 घ्या महाराज कुमारले भाकरी लय आवडतात मला हातच्या मिसळीच्या म्हणून गेलते बाई चक्कीत सांग बाई मी गेले मग तुम्ही आल्यावर
कधी ठेवतो हा डबा? झाकण उघडून ठेव जा. गरम माय पीठ सारं झाकण उघडलं की थंड होते. बाई मॅ चहा ठुला. ओय माय सांगा आता तुम्ही आल्यावर मॅ ठेवा का तुम्हीच ठेवला? हातानच केला काय माय? येतच होती ना मी चक्कीतून. नाही जी बाई त्यात का हाय? मॅ ते भांडे होते ते भांडे घासले, घर झाडले हे आणि धुणं काढून आणून कपड्याच्या घड्या करून तर ती खुर्चीवर ठेवल्या त्या कपडे आणि लगेच चहा ठुला. सांग काय करावं बाई, काय माहीन बाई. आल्या आणि लगे लागल्या कामाले. का लोकांचं घर आहे का कामाला लागलं नाही तर काय? चला मग चहा उतू जाईन माय. बरं म्हणलं येईन बाई, तब्येत तर चांगली आहे. हो बाई तब्येत साजरी आहे माय, काही काही त्रास नाही मला. हो ना बरं झालं माय बाई. मला पटमान सांगलं नव्हतं काही पहिले तुम्ही येता म्हणून आमच्या संग. आता सकाळून राजकुमारचा फोन आला म्हणे पद्माची आई येतात म्हणे. नाही तर पद्मानं काही सांगलं नाही मला.